आज आपण शिमला मिरचीची भाजी झटपट कशी होते ते बघणार आहोत. याला बरेच जण ढोबळी मिरची, ढबू मिरची, भोपळी मिरची असं म्हणतात. तर त्यासाठी पहिला एका कढईमध्ये तेल तापवून त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकून घ्यायचे आणि मग लांब चिरलेला कांदा टाकायचा आहे. त्याचबरोबर एक लांब चिरलेला मी टोमॅटो देखील टाकलेला आहे. पीसेस आपल्याला मोठेच ठेवायचे आहेत पण पातळ चिरायचे आहेत. टोमॅटो थोडा परतला गेला की त्याच्यामध्ये मग आपल्याला शिमला मिर्च घालायची आहे. चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि मी इथे शेंगदाण्याच्या कुटाची बनवत आहे, त्यामुळे मी 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला फक्त ह्याला झाकण देऊन वाफवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे. त्याचबरोबर इथं मी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. झाकण ठेवायचं आणि आपल्याला झाकणावर पाणी ठेवायचं आहे. म्हणजे त्याचं जे वाफेचं रूपांतर पाण्यात तयार होतं त्या पाण्यातच आपल्याला ते शिजवायचं आहे. वरून आपल्याला एक्स्ट्रा पाणी नाही घालायचं आहे. आता आपली भाजी छान तयार झालेली आहे आणि शिमला मिर्च जास्त देखील शिजवायची नाही आहे. ती फार शिजली तर त्याचा सगळा स्वाद निघून जातो. त्यामुळे थोडी मध्यम कच्ची अशीच ठेवायची आहे. आता भाजी आपली तयार झालेली आहे. मी बिना तेलाची चपाती कशी फुलते ते दाखवत आहे इथं. फक्त आपल्याला फुलक्या टाईपच आपल्याला भाजून घ्यायची आहे, पण ती तव्यावरच भाजायची आहे आणि सारखी पलटवायची नाही, म्हणजे ती छान अशी टम फुगते. ही कुठलीही मी घडी घातलेली नाही किंवा एक थेंब देखील याला ऑइल लावलेलं नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जरी तुम्ही चपाती केली तरी ती हेल्दी होते, त्याचबरोबर ऑइल फ्री देखील होते. त्यामुळे खाण्यासाठी अगदी हेल्दी आहे. गरम गरम खाल्ली तर अगदीच मऊसूत लागते. त्यामुळे नक्की ट्राय करा.